तेवढ्यात पुन्हा काजूच्या फोनवरून कॉल आला. जेनिलने फोन कानाला लावला तर विवेक हसत म्हणाला, किती केअरलेस नवरा आहेस रे तू. स्वतःच्या घरात सुद्धा बायकोला सुरक्षित ठेवू शकत नाहीस. सो सॅड. आता मी तिची अशी अवस्था करणार आहे की ती तुझ्यासमोर यायलाही घाबरेल. जेनिलने काही न बोलता फोन कट केला आणि गाडी वेगात घराच्या दिशेने पळवली. थोड्याच वेळात जैनिलने घरात एंट्री घेतली आणि बाहेरचं दृश्य पाहून तो थक्कच झाला. सगळे गार्ड इकडे तिकडे पडलेले होते. सगळ्यांना बेशुद्धीचं औषध दिलं गेलं होतं, कारण कुणाच्याही अंगावर जखमेची चिन्ह नव्हती. सगळ्यांकडे पाहत जैनिल घरात आला तेव्हा विशाल सुद्धा दाराजवळच बेशुद्ध पडलेला होता. जैनिलने पटकन विशालवर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणलं. विशाल गोंधळून म्हणाला, यार, जेवण करून बाहेर जात होतो आणि अचानक डोळ्यासमोर अंधार आला आणि मी कोसळलो. जैनिल आत आला आणि थेट आपल्या खोलीत गेला. तिथे सगळं सामान इकडे तिकडे विखुरलेलं होतं. आता जैनिलला जबरदस्त भीती वाटू लागली होती. विवेक काजूला नेमकं कुठं घेऊन गेला असेल याचा त्याला काहीच अंदाज येत नव्हता. जैनिल डोकं धरून तिथेच बसून राहिला तेव्हा विशाल म्हणाला, असं बसून राहायची वेळ नाहीये यार. जैनिल रागाने विशालचा कॉलर पकडत म्हणाला, तिला जर काही झालं ना तर मी कुणालाही सोडणार नाही. जैनिलच्या रागाने लालबुंद झालेल्या डोळ्यांकडे पाहून विशाल घाबरला आणि मागे सरकला. तो हळू आवाजात म्हणाला, कदाचित सीसीटीव्ही मध्ये काहीतरी सापडेल. जैनिल पटकन खोलीबाहेर धावला. तेवढ्यात त्याला लायब्ररीचं दार उघडं दिसलं, जे वाऱ्यामुळे हलत होतं. जैनिलने विशालला इशाऱ्याने सीसीटीव्ही रूमकडे जायला सांगितलं आणि स्वतः लायब्ररीकडे या आशेने गेला की कदाचित काजू तिथे असेल. धडधडणाऱ्या हृदयाने जैनिल लायब्ररीकडे जात होता. मनात एकच आशा, काजू तिथे असावी. लायब्ररीच्या दाराशी येऊन तो हळूच आत गेला. तिथल्या खिडकीतून जोरात वारा येत होता, त्यामुळे टेबलावर ठेवलेल्या काजूच्या सगळ्या पुस्तकांची पानं फडफडत होती. काजू तिथे नव्हती, पण तिच्या पसरलेल्या पुस्तकांची पानं जणू जैनिलची चेष्टा करत होती. त्याने दार घट्ट पकडलं आणि रागाने थरथर कापू लागला. तेवढ्यात मयूरही घरी आला. त्याने पाहिलं विशाल सिक्युरिटी रूमकडे जात होता. मयूरही त्याच्या सोबत गेला. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की सगळे सिस्टीम फोडलेले होते. मयूर आणि विशाल दोघंही निराश चेहऱ्याने तिथून बाहेर आले. इकडे विवेक एका अंधाऱ्या खोलीत खुर्चीवर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर थेट प्रकाश पडत होता, तर उरलेल्या खोलीत मंद मंद उजेड होता. त्याच्या अगदी समोर काजू होती. तिचे हात पाय घट्ट बांधलेले होते, तोंडाला कपडा बांधलेला होता. तिचे सगळे केस चेहऱ्यावर आले होते. फक्त अश्रूंनी भरलेल्या तिच्या डोळ्यातूनच तिची भीती दिसत होती. विवेक तिला पाहून कुटील स्माईल करत होता. तो उठला आणि तिच्या दिशेने येत म्हणाला, दम घुटत असेल ना तुझा, चल मी तुझं तोंड उघडतो. विवेकने हात पुढे करून तिच्या तोंडावर बांधलेला कपडा काढला. काजूने जोरात मान हलवली आणि चेहऱ्यावरचे सगळे केस बाजूला झाले. ती रागाने विवेककडे पाहू लागली. ते पाहून विवेक संतापून ओरडला. दरम्यान जैनिल लायब्ररीतून बाहेर आला तेव्हा मयूर आणि विशाल कुणाला तरी फोन करण्यात व्यस्त होते. जैनिल घाईघाईने जवळ येत म्हणाला, काही कळलं का? मयूर म्हणाला, सगळं सिक्युरिटी सिस्टीम पूर्णपणे तोडलेलं आहे. मग जैनिलने तेजसला फोन करून सगळी माहिती दिली. तेजस म्हणाला, डोंट वरी, काजूचा फोन ट्रेस करून लगेच सांगतो. जैनिल, मयूर आणि विशाल काजूला शोधायला बाहेर जाणारच होते. तेवढ्यात किचनच्या बाजूच्या खोलीचं दार उघडलं. त्या खोलीतून काजू हसत हसत कुणाला तरी बाय म्हणत बाहेर येत होती. तीनही मुलं काजूला पाहून हादरली. काजूने त्यांना पाहिलं आणि आश्चर्याने त्यांच्या दिशेने येत म्हणाली, अरे मयूर, आज तुम्ही सगळे इतके लवकर कसे आलात? काजू पुढे येतच होती. तेवढ्यात जैनिल धावत तिच्या जवळ गेला आणि तिला छातीशी धरून आपल्या बाहूमध्ये घट्ट आवळून धरलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काजू पूर्णपणे गोंधळून गेली. तिचे हात हवेतच थांबले. जैनिलच्या मिठीत जाताच काजूला जाणवलं की त्याचं हृदय प्रचंड वेगाने धडधडत आहे. जैनिल तिला असं घट्ट पकडून होता, जणू थोडंसं जरी सैल सोडलं तर ती कायमची दूर जाईल की काय. जैनिलने तिला सोडलं नाही. काजूचा दम घुटू लागला. तिने हळूच जैनिलला हाताने ढकललं तेव्हा त्याची पकड थोडी सैल झाली. काजूने त्याच्या थोड्या निरसर लाल झालेल्या डोळ्यात पाहत हळू आवाजात विचारलं, काय झालं? जैनिलने आता काजूला सोडलं आणि तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, तू ठीक आहेस ना? काजूने निरागस नजरेने उत्तर दिलं, हो. तेवढ्यात मयूर पुढे येत म्हणाला, बॉस, तू इथे कशी? काजू म्हणाली, मी तर बऱ्याच वेळापासून या आंटींच्या खोलीतच होते.
सकाळी पाणी प्यायला किचनमध्ये आले तेव्हा कळलं की त्यांची तब्येत बरी नाही. तरी सुद्धा त्या काम करत होत्या. म्हणून मी त्यांना खोलीत जाऊन आराम करायला सांगितलं आणि मी सुद्धा त्यांच्या जवळच थांबले. मी वर गेलेच नाही. विशाल लगेच म्हणाला, "वहिनी, मग थोड्या वेळापूर्वी जेवण कुणी बनवलं होतं?" काजू थोडा विचार करून म्हणाली, "तो एक माणूस होता. मी त्याला ओळखत नाही." आता जैनिल गंभीर आवाजात विचारतो, "आणि तुझा फोन कुठे आहे?" काजू या सगळ्यांच्या प्रश्नांमुळे वैतागून म्हणाली, "आधी मला सांगा, नेमकं झालं तरी काय?" मयूर म्हणाला, "विवेकने तुझ्या फोनवरून जैनिलला कॉल करून सांगितलं की तो तुला घेऊन गेला आहे. पण तू तर इथे आहेस आणि तुझा फोन त्याच्याकडे. हे कसं?" काजू आश्चर्याने म्हणाली, "फोन तर सकाळपासूनच खोलीत पडलेला होता. मी तो पाहिलाच नाही." जेनिल घाईघाईने म्हणाला, "काया, काया कुठे आहे?" सगळे घरभर कायाला शोधू लागले, पण काया कुठेच सापडली नाही. आता सगळ्यांना खात्री झाली होती की काजूच्या ऐवजी विवेक कायाला घेऊन गेला आहे. त्याला वाटलं होतं की हीच काजू आहे, पण प्रत्यक्षात ती दुसरीच मुलगी निघाली. विवेक आपल्या सगळ्या माणसांना एका रांगेत उभं करत संतापून ओरडला, "तुम्हाला एक काम दिलं होतं ते सुद्धा नीट करू शकला नाहीत. साल्यांनो, आता हिचं काय करू मी?" एक माणूस घाबरत म्हणाला, "भाऊ, ज्या फोनवर तुम्ही कॉल करायला सांगितला होता तो फोन तर हिच्या जवळच होता. ही त्या खोलीत होती जिथे मेजर राहतो." काया सगळं ऐकत होती. तिच्या मनात विचार आला, काश मी त्या खोलीत गेलेच नसते आणि त्या मुलीचा फोन वाजला नसता, तर आज मी इथे नसते. तिच्याऐवजी मला उचलून आणलं गेलं. आता हे लोक माझ्यासोबत काय करतील देव जाणे. विवेकने आपल्या माणसांना आदेश दिला, "हिला घेऊन जा आणि मारून टाका." 2 माणसं कायाला घेऊन निघाली. भीतीने काया काहीच बोलली नाही. ती मुकाट्याने त्यांच्या मागे चालत होती. दरम्यान तेजसने काजूच्या फोनची लोकेशन शोधून त्या जागेचा पत्ता काढला. तेजस सोबत जैनिल आणि विशालही निघाले. मयूर मात्र काजू जवळच थांबला. विवेकची माणसं कायाला एका डोंगरावर घेऊन गेली. त्या डोंगराच्या खोल दरीच्या कडेला उभं करून तिला गोळी मारायला तयार झाले. ज्या माणसाच्या हातात बंदूक होती तो शूट करत नव्हता. दुसरा माणूस चिडून म्हणाला, "अरे मार ना, काय विचार करतोयस?" पहिला म्हणाला, "इथून ढकलून देऊया, मरेल की वाचेल ते तिच्या नशिबावर." दुसऱ्याने संतापून त्याच्या हातातून बंदूक हिसकावली आणि म्हणाला, "साल्या, आपल्याला कोणताही पुरावा ठेवायचा नाहीये." त्याचं बोलणं ऐकून काया हात जोडून रडत म्हणाली, "मला मारू नका. मी तुमचं काय वाईट केलं आहे? प्लीज मला सोडा." पण त्या माणसाने तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिच्यावर गोळी झाडली. इकडे जैनिल आणि तेजस विवेकच्या फार्म हाऊसवर पोहोचले होते, पण तिथे कुणीच नव्हतं. विवेक आधीच पळून गेला होता. कायावर गोळी झाडली गेली. आवाज आला. कायाने घट्ट डोळे मिटले, पण क्षणभराने तिला जाणवलं ती अजूनही जिवंत आहे. तिने हळूहळू डोळे उघडले आणि पाहिलं तर तिच्या समोर एक माणूस उभा होता. त्याच्या हातात बंदूक होती. जणू गोळी त्यानेच मारली असावी. तिने आजूबाजूला पाहिलं तर अजून एक माणूस तिथे उभा होता. त्याच्याही हातात बंदूक होती. काया घाबरून लगेच त्या माणसाच्या मागे लपली आणि म्हणाली, "प्लीज हेल्प." तो माणूस दुसरा कुणी नसून राज होता आणि दुसरा माणूस अभय. दोघे भाऊ कायाला वाचवायला आले होते. अभयने गोळी झाडून त्यांच्या हातातली बंदूक दूर फेकली होती. लगेचच पोलीस आले आणि दोघांनाही पकडून घेऊन गेले. काया राज जवळ आली आणि म्हणाली, "थँक्यू सर, पण मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही दोघे कोण आहात?" राजने कायाच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, "राज सूर्यवंशी." काया राजकडे पाहतच राहिली. तेव्हा राज पुढे म्हणाला, "मी माझ्या मुलांच्या प्रत्येक हालचालीची माहिती ठेवतो. मग तुला कसं काही होऊ देईन." कायाने काहीच उत्तर दिलं नाही. तिला फक्त काजूला भेटून तिच्यावर सगळा राग काढायचा होता. राज कायाला घेऊन निघाला. रस्त्यातच त्यांना जैनिल आणि तेजस भेटले. राजने कायाला जैनिल सोबत घरी जाण्यास सांगितलं. काया जैनिलला पाहताच धावत जाऊन त्याला बिलगली. सगळे हे दृश्य पाहून चकित झाले, पण राजला मात्र अजिबात आश्चर्य वाटलं नाही. तो फक्त हलकसं हसत होता. जैनिलला मात्र कायाच्या या वागण्यामुळे थोडी लाज वाटली. त्याने तिला पटकन स्वतःपासून दूर केलं आणि म्हणाला, "चल, घरी जाऊया." काया गाडीच्या दिशेने गेली. जैनिल मात्र राजकडे वळला. तो काही बोलणार इतक्यात राज त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "स्वतःला कधीच एकटं समजू नकोस." जैनिलने रिकाम्या नजरेने राजकडे पाहिलं. राज पुढे म्हणाला, "जिचा तू शोध घेतोयस ती आता बाहेर आली आहे. तुला फक्त तिला शोधायचं आहे. ती आता त्यांच्या ताब्यात नाही. तुझा शोध सुरू ठेव." असं बोलून राज निघून गेला. जैनिल राजला जाताना पाहतच राहिला.
तो मनातल्या मनात म्हणाला, यांना कसं कळलं की मी कुणाचा शोध घेतोय? तेजसने जेनीला चलण्याची खूण केली आणि सगळे घरी आले. इकडे मीरा आपल्या आईसोबत मंदिरात आली होती. तिने पूजा केली आणि आईसोबत परत जाऊ लागली. तेवढ्यात तिला मंदिराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवर एक मुलगा बसलेला दिसला. त्याची पाठ मीराकडे होती. मीराला तो मुलगा ओळखीचा वाटला. तिने आईला घरी जायला सांगितलं आणि स्वतः त्या मुलाकडे वळली. जवळ जाऊन पाहिलं तर तो सुशांत होता. तो एकटाच बसून कुठेतरी हरवलेला दिसत होता. ती शांतपणे त्याच्या शेजारी जाऊन बसली. तिने सुशांतच्या नजरेचा मागोवा घेतला तर दिसलं की तो लहान मुलांना खेळताना पाहत होता. मीरा हळूच म्हणाली, काजूची आठवण येते ना? सुशांत म्हणाला, हो. मीरा काहीच बोलली नाही. तेव्हा सुशांतने अचानक तिच्याकडे पाहून विचारलं, अरे, तू इथे काय करत आहेस? मीरा हलकसं हसत म्हणाली, मंदिरात आले होते. लोक इथे काही ना काही मागायला येतात, म्हणून वाटलं मीही काहीतरी मागून घ्यावं आणि तू दिसलास म्हणून इथे आले. सुशांतने मीराला बोलताना पहिल्यांदाच पाहिलं होतं. तो तिला पाहतच राहिला, कारण बोलताना ती खूपच गोड दिसत होती. मीराने पुन्हा विचारलं, काजूला मिस करत आहेस ना? सुशांत मुलांकडे पाहत म्हणाला, मी कधीच तिच्यापासून दूर राहिलो नव्हतो, पण आता घरात तिच्याशिवाय मनच लागत नाही. माझी तर कोणाला काहीच काळजी नाही. असं वाटतं जणू मला कुठून तरी उचलून आणलंय इथे. मीरा उठत म्हणाली, असं आहे का? मग चल, मी तुला काजूला भेटवून आणते. सुशांतने पोकळ नजरेने मीराकडे पाहिलं. तेव्हा मीरा त्याचा हात पकडत ओढून म्हणाली, चल ना, स्वतःहून पाहून घे, तुझी बहीण आनंदी आहे की तुझ्यासारखीच उदास. तिचं बोलणं ऐकून सुशांत आश्चर्यचकित झाला आणि तो तिच्यासोबत चालू लागला. दोघंही पायीच निघाले होते. आजूबाजूला शांतता होती. थोड्या वेळाने मीरा हळूच म्हणाली, बस थोडंच अंतर आहे, मग तुझ्या बहिणीचं घर येईल. सुशांतने मीराकडे एक नजर टाकत हलकसं हसून पुढे चालणं सुरू ठेवलं. इकडे जैनिल कायाला घेऊन घरी आला. सगळे जसे घरात शिरले तसं काजू आणि मयूर धावतच पुढे आले. काजूने कायाकडे पाहत विचारलं, तू ठीक आहेस ना? काया काजूकडे रोखून पाहत म्हणाली, का? मला ठीकठाक पाहून तुला धक्का बसला का? काजू काहीच बोलली नाही. तेव्हा काया जवळ आली आणि काजूला जोरात एक थापड मारली. काजूसह सगळेच या कृतीने हादरले. कायाच्या वागण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. काजू गालावर हात ठेवून कायाकडे निरागस नजरेने पाहू लागली. तेवढ्यात जैनिल कायाचा हात पकडून तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलायची? काया जैनिलचा हात झटकून म्हणाली, आज तिच्यामुळे माझा जीव गेला असता. जैनिल म्हणाला, यात तिची काय चूक आहे? काया जैनिलकडे रोखून पाहत म्हणाली, तुला तिची एवढी काळजी का वाटते? तू सारखं तिचीच बाजू का घेतोस? जेनिलच्या निळ्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्याने बोट दाखवत तिला थांबवलं आणि ठाम आवाजात म्हणाला, ती माझी पत्नी आहे. आजच्या नंतर तू तिला हात लावलास किंवा तिच्या आसपास तरी दिसलीस तरी माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि तिच्यामुळे काहीच झालेलं नाही. तू तुझ्या मर्जीने इथे राहायला आली आहेस ना? तुला कोणी बोलावलं होतं का? लक्षात ठेव, ती माझी बायको आहे. जैनिलने प्रत्येक शब्दावर जोर देत सांगितलं. मग त्याने काजूचा हात घट्ट पकडला आणि तिला घेऊन निघून गेला. हे सगळं पाहून मयूरला मात्र मनातल्या मनात खुशी होत होती. काया तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली. तिच्या डोक्यात फक्त एकच वाक्य घोळत होतं, ती माझी पत्नी आहे. कायाने मयूरकडे पाहिलं. मयूर खांदे उडवत म्हणाला, हो, ती त्याची वाईफ आहे. मग काया काही न बोलता आपल्या खोलीत गेली आणि अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरू लागली. ती आता रागाने अक्षरशः तापली होती आणि स्वतःशीच पुटपुटली, नाही, जैनिल फक्त माझा आहे, फक्त माझा. आता मी कुठेही जाणार नाही. या काजू नावाच्या किड्याला इथून हाकलावून लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मग तिने आपले कपडे उचलले आणि बाथरूममध्ये निघून गेली. इकडे सुशांत आणि मीरा दारात उभे राहून हे सगळं दृश्य पाहत होते. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि शांतपणे मागे वळले. ते वळत असतानाच मयूर ओरडून म्हणाला, परत जाण्यासाठी आला होतात का? दोघांचे पाय तिथेच थांबले. मयूर सुशांत जवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, यार, तू खूप बदललायस. सुशांत फिकी स्माईल करत म्हणाला, माझी गुरु तर तुम्ही लोक घेऊन गेलात, जी मला नेहमी लोकात मिसळायला शिकवायची. तीच आता नाही, म्हणून कुणाची आठवणही येत नाही. मयूर सुशांतला आत ओढत म्हणाला, यार, तू ना माझ्या समजण्या पलीकडे आहेस. तुझं आणि जैनिलचंच जमतं. माझं तर काजू बॉस सोबतच जमतं. सुशांतने मयूरकडे पाहून डोळे वटारले. मयूर हसत म्हणाला, रिलॅक्स, फ्रेंड आहे ती माझी.
मयूरने दोघांना बसवलं आणि स्वतः काजूला बोलवायला गेला. इकडे जेनिल काजूला घेऊन खोलीत आला. काजूने मान खाली घातली होती. जेनिल तिच्या हुनवटीखाली बोट ठेवून तिचा चेहरा वर उचलत म्हणाला, कोणाच्या बोलण्याला मनावर घ्यायची गरज नाही. जशी हसत खेळत राहतेस तशीच राहा. मला तुझा हा उदास चेहरा अजिबात आवडत नाही. जेनिलने बोट काढताच काजूचा चेहरा पुन्हा खाली झुकला. तो काही बोलणार इतक्यात मयूर दारात उभा राहून म्हणाला, बॉस, तुला भेटायला कोणीतरी आलं आहे. मयूरचं बोलणं ऐकताच काजू मान खाली घालूनच बाहेर जायला निघाली. तेवढ्यात जेनिलने तिचं मनगट पकडून तिला थांबवलं आणि मयूरकडे पाहत म्हणाला, कोणीही असो, त्यांना थोडा वेळ थांबायला सांग. मयूर डोळे मोठे करत म्हणाला, खूपच इम्पॉर्टंट प्राणी आलाय. जेनिलने मयूरकडे न पाहताच उत्तर दिलं, कोणीही असो, थांबायला सांग. मयूर खांदे उडवत तिथून निघून गेला. तेवढ्यात जेनिलने एका झटक्यात काजूला स्वतःकडे ओढलं. ती थेट जेनिलच्या छातीला जाऊन आदळली. काजू डोळ्यात चमक आणून त्याच्याकडे पाहू लागली. जेनिलने हळूच आपला चेहरा तिच्या दिशेने झुकवला, पण काजूने पटकन आपला चेहरा मागे घेतला. तिचं हृदय जोर जोरात धडधडू लागलं. श्वासही वेगाने चालू लागले. ते पाहून जेनिलने तिला सैल सोडलं. मोकळी होताच काजूने जेनिलला हलकासं ढकललं आणि पळत बाहेर निघून गेली. जेनिलही तिच्या मागोमाग बाहेर आला. काजू बाहेर आली तेव्हा खाली सुशांत बसलेला तिला दिसला. सुशांतला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. क्षणाचाही विलंब न करता ती घाईघाईने जिना उतरू लागली. काजूला एवढ्या वेगात जाताना पाहून जेनिल पटकन म्हणाला, काजू, हळू उतर. जेनिलचं बोलणं ऐकताच काजूचे धावत असलेले पाय डगमगले. तिचा तोल गेला. ती जिन्यावर पडली आणि घसरत घसरत खाली येऊ लागली. काजूला पडताना पाहताच सगळे तिच्या दिशेने धावले. जेनिल काजूला पाहून हादरून गेला. तोही धावत तिच्या जवळ गेला. काजू घसरत घसरत खालच्या पायरीवर येऊन थांबली. तिच्या डोक्याला हलकीशी जखम झाली होती. हातापायावरही थोडेफार ओरखडे होते. सगळे धावून काजू जवळ पोहोचले. जेनिलने काही न बोलता काजूला उचललं आणि तिला घेऊन निघाला. सगळ्यांनी एकमेकांकडे आश्चर्याने पाहिलं आणि जेनिलच्या मागोमाग चालू लागले. त्याने पटकन काजूला गाडीत बसवलं. मयूर धावत मागच्या सीटवर बसला आणि सुशांतला घरातच थांबण्याचा इशारा केला. जेनिलने पटकन गाडी सुरू केली आणि हॉस्पिटलकडे निघून गेला. त्याच्या गाडीला जाताना पाहत मीरा सुशांतच्या चेहऱ्याकडे झुकत म्हणाली, आताही तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे का? सुशांतने एक दीर्घ श्वास घेतला आणि दोन्ही हात खिशात घालत म्हणाला, माझ्या डॅडचा निर्णय कधीच चुकीचा असू शकत नाही. मीच उगाच उलटसुलट विचार करून डोकं खराब करून घेतलं. सुशांत बोलतच होता तेवढ्या त्याच्या फोनवर आकृतीचा कॉल आला. फोन उचलताच आकृती म्हणाली, सुशांत, कुठे आहेस तू? आजकाल सगळे असे बाहेर फिरत आहेत जणू घरात कोणी आहेच नाही. सुशांत काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, मॉम, काजूला दुखापत झाली आहे. हे ऐकताच आकृती घाबरून म्हणाली, काय झालं तिला? कुठं आहे ती? मी लगेच येते, तू मला सांग. सुशांत म्हणाला, जेनिल तिला हॉस्पिटलला घेऊन गेला आहे. तुम्हाला ते तिथेच भेटतील. लवकर जा. आकृतीने फोन ठेवला. कुणालाही न सांगता लगेच बाहेर आली आणि ड्रायव्हरला हॉस्पिटलला चलण्यास सांगितलं. इकडे जेनिलने जोरात ब्रेक मारून हॉस्पिटलच्या समोर गाडी थांबवली आणि काजूला उचलून आत घेऊन गेला. जखम फार गंभीर नव्हती. फक्त हलक्या फुलक्या जखमा होत्या. काजू सगळं नीट पाहू शकत होती आणि बोलूही शकत होती. ती जेनिलकडे आपल्या टिमटिमणाऱ्या गोड डोळ्यांनी पाहत होती. जेनिल तिला बेडवर बसवेपर्यंत ती त्याच्याकडेच पाहत राहिली. मयूरही त्यांच्या सोबतच होता. काजूने मयूरकडे पाहत इशाऱ्याने विचारलं, हे सगळं काय आहे? मयूरने फक्त खांदे उडवले. एक नर्स आली. तिने सगळ्या जखमांवर औषध लावलं आणि पेन किलरची गोळी घेण्यास सांगून निघून गेली. जेनिलही बाहेर गेला. तेव्हा काजूने जोरात श्वास सोडत म्हटलं, हे सगळं काय होतं मयूर? मी काही लंगडी नाहीये की सगळ्यांसमोर मला असं उचलून आणलं ह्याने. मयूरने 2 सफरचंद घेतले आणि एक काजूच्या हातात देत म्हणाला, एक गोष्ट सांगू का बॉस? ही माझी जान म्हणजे जैनिल, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. काजूने सफरचंदाचा मोठा घास घेत तोंड भरून खात म्हणाली, राहू दे, असं काही नाही. सगळं नुसतं दिखावा आहे. प्रेम वगैरे काही नाहीये. मयूरही काजूसारखंच सफरचंदाचा मोठा घास खात म्हणाला, लिहून देतो, पैज लाव. हे प्रेमच आहे बॉस. काजू म्हणाली, बरं थांब, काहीतरी विचार करते. कसं कळणार ते? ती तोंडावर हात ठेवून विचार करत म्हणाली, विचार कर काजू, विचार. तेवढ्यात बाहेरून जैनिल आत येत म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं ना, विचार करणं माझं काम आहे, तुमचं नाही. जैनिल येताच
मयूर आणि काजू दोघांनीही एक एक मोठा घास घेतला आणि तोंड भरून खात त्याच्याकडे पाहू लागले. दोघांना असं खाताना पाहून जैनिल चिडून म्हणाला, "हे काय प्राण्यांसारखं खाताय? नीट खा, मला हे अजिबात आवडत नाही." सफरचंद तोंडात घेऊनच काजू म्हणाली, "मग तो आम्हाला माणूस समजलंच कुठे आहे? प्राणी तर विचार करत नाहीत आणि आम्हालाही विचार करायला मनाई आहे." जेनिल काजूकडे रोखून पाहू लागला, तर काजूने दात दाखवले. तो काजूच्या हातातून सफरचंद हिसकावून घेत म्हणाला, "बस, आता घरी जाऊन जेवायचं." काजू आश्चर्याने जेनिलकडे पाहू लागली. जेनिल तिला उचलायला हात पुढे करताच काजू दूर सरकत म्हणाली, "मी स्वतः चालू शकते, माझे पाय तुटलेले नाहीत." पण काजूच्या बोलण्याचा जेनिलवर काहीच परिणाम झाला नाही. त्याने तिला उचलून घेतलं. काजू म्हणाली, "मला माझं सफरचंद तरी खाऊ दे." जेनीने घुरून तिला पाहिलं, तर काजूने तोंड वाकडं केलं. त्याने काजूला उचलून घेतल्यावर मयूरने मागून काजूचं सफरचंद तिच्या हातात दिलं आणि थम्सअप केला. जेनिल बाहेरच्या दिशेने वळणारच होता. तोच दरवाजात आकृती उभी असल्याचं त्याला दिसलं. काजू मागे पाहत होती. जेनिल थांबला म्हणून काजूने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तो आकृतीकडे पाहत होता. मग काजूने जेनिलच्या नजरेचा पाठलाग करत दरवाजाकडे पाहिलं. तिथे आकृती उभी होती. ते पाहून असं वाटत होतं की ती बऱ्याच वेळापासून तिथे उभी आहे. आकृतीला पाहताच काजूचे डोळे चमकले. ती आनंदाने म्हणाली, "मॉम, तुम्ही इथे?" काजू जैनिलच्या कुशीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा जैनिलने तिला खाली उतरवलं. तिने धावत जाऊन आकृतीला मिठी मारली. आकृती काजूला थोडं दूर करत म्हणाली, "मी इथे तुला भेटायला आलेले नाही." काजू गोंधळून म्हणाली, "अच्छा, मग जैनीला भेटायला आलात?" मग हसत पुढे म्हणाली, "नाही नाही, मयूरला भेटायला आलात का?" जैनिल आणि मयूर दोघंही आई मुलीचं हे बोलणं आश्चर्याने ऐकत होते. आकृती जैनिलकडे पाहत म्हणाली, "तू ठीक आहेस ना बेटा?" जैनिल थोडा गोंधळला, पण काही न दाखवता त्याने फक्त मान हलवून हो म्हटलं. मग आकृती मयूरकडे पाहून म्हणाली, "आणि तू मयूर?" मयूर हसत म्हणाला, "हो आंटी, मीही ठीक आहे." आकृती निघायला वळली आणि म्हणाली, "तुम्ही दोघं स्वतःची काळजी घ्या." ती निघून गेल्यावर काजू इकडून तिकडे हलत हसत आकृतीकडे पाहत राहिली. जैनिल काजू जवळ आला आणि तिला उचलून पटकन बाहेर घेऊन गेला. त्याने काजूला काहीही विचारलं नाही. तिघेही गाडीत बसले. जैनिलने गाडी सुरू केली. तो अजूनही गप्पच होता. पण मयूरला राहावे ना आणि त्याने विचारलं, "बॉस, तुझी आई तुझ्याशी अशी का बोलत होती?" काजू हसत म्हणाली, "ती माझ्यावर आणि डॅडूंवर रागावलेली आहे म्हणून." मयूर आश्चर्याने म्हणाला, "अंकलवर राग असणं समजतं, पण तुझ्यावर का?" काजू म्हणाली, "कारण पप्पांनी एकदा सांगितलं म्हणून मी तुमच्यासोबत निघून आले. मॉमला काही सांगितलंच नाही, म्हणून ती माझ्यावरही रागवलेली आहे." ती पुढे म्हणाली, "नेहमीच असं होतं. डॅडू काही म्हणतात, मी लगेच मान्य करते आणि मॉम आमच्यावर रागवते. आधी 1-2 दिवसात सगळं ठीक व्हायचं, पण आता हा राग कधी संपेल कोण जाणे." असं म्हणत काजू बाहेर पाहू लागली. तेव्हा जैनिल म्हणाला, "तुला तुझ्या आई-वडिलांची आठवण येत असेल ना?" काजूने जैनिलकडे पाहिलं. तो समोर रस्त्याकडे पाहत होता. ती शांतपणे म्हणाली, "अजिबात नाही." मयूर चकित होऊन म्हणाला, "असं का?" काजू म्हणाली, "कारण तुम्ही दोघंही तर तुमच्या आई-वडिलांसोबत राहत नाही ना. तुम्हाला पाहून मीही राहू शकते." मयूर बाहेर पाहत हळूच म्हणाला, "आमचं तर कोणी कुटुंबच नाही." तो खूप हळू बोलला होता, पण काजूने ते ऐकलं. ती काहीच बोलली नाही. गाडीत शांतता पसरली. थोड्याच वेळात ते घरी पोहोचले. तोपर्यंत सुशांत आणि मीरा निघून गेले होते. जैनिल काजूला आपल्या खोलीत घेऊन गेला. तिला बेडवर बसवलं आणि बाहेर जाऊ लागला. तेव्हा काजू म्हणाली, "ऐक ना." जैनिल थांबला, पण मागे वळून पाहिलं नाही. काजू उठून त्याच्या जवळ आली आणि त्याच्या समोर उभी राहून कान पकडत म्हणाली, "सॉरी." जैनिल नजर चुकवत म्हणाला, "कशासाठी?" काजू म्हणाली, "काहीच नाही, असंच. फक्त सॉरी म्हणावंसं वाटलं." जैनिल तिच्याकडे न पाहत म्हणाला, "ठीक आहे, आराम कर." तो निघून गेला. काजू त्याच्याकडे पाहतच राहिली. आज पुन्हा एकदा तिला जैनिलच्या डोळ्यात तीच वेदना दिसली जी तिने पहिल्या भेटीत पाहिली होती. काजूला राहवलं नाही म्हणून ती जैनिलच्या मागे मागे बाहेर आली. पण जैनिल तिला कुठेच दिसला नाही. तिने संपूर्ण घर पालथं घातलं, पण जैनिल कुठेच नव्हता. काजू अजूनही त्याला शोधतच होती. तोच काया तिच्या समोर येऊन उभी राहिली. काजूच्या प्रत्येक जखमेवर नजर टाकत ती म्हणाली, "ओ नो, तुला तर खूप जखमा झाल्या आहेत." काजू काहीच बोलली नाही. काया हसत काजूकडे पाहत म्हणाली, "तू मेली नाहीस हे पाहून वाईट वाटलं. माझा तर तुला मारायचाच इरादा होता."
हाऊ सॅड, पण पुढच्या वेळी वाचणार नाहीस. मग लगेचच ती पुढे म्हणाली, नाही नाही, मी तुला जिन्यावर ढकललं नाही. ऑइल तर अजिबातच नव्हतं. तू तर जैनिलच्या बोलण्यामुळेच घसरलीस ना. मी काहीच केलं नाही हा. काया बोलतच होती आणि काजू आश्चर्याने तिच्याकडे पाहत होती. काया पुढे म्हणाली, हा जैनिल ना खूपच हुशार आहे. मला माहित होतं की हॉस्पिटलमधून आल्यावर तो सगळ्यात आधी जिनाच तपासणार, म्हणून मी आधीच तिथे साफसफाई करून घेतली. मी त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. आता बघते माझ्यापासून स्वतःला कसं वाचवतेस. असं म्हणत ती निघून गेली आणि काजू तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली. थोड्या वेळाने काजू पुन्हा जैनिलला शोधू लागली, पण तो कुठेच दिसला नाही, म्हणून ती मयूरच्या खोलीत आली. मयूर आपल्या फोनमध्ये गुंतलेला होता. ते पाहून काजू परत जायला लागली. तेवढ्यात मयूर म्हणाला, काही न बोलताच निघून चाललीस बॉस. काजू उदास चेहऱ्याने म्हणाली, तू बिझी आहेस. मयूरने फोन बाजूला ठेवत म्हटलं, अजिबात नाही, बोल काय झालं. काजू हळूच म्हणाली, तो सापडत नाहीये. कुठे हरवला आहे कोण जाणे. मयूर विचारात पडत म्हणाला, असं काय हरवलंय. तेव्हा काजू थोडी चिडून म्हणाली, ती कोणी वस्तू नाहीये. आता मात्र मयूरला कळलं की काजू जैनिल बद्दल बोलत आहे. मयूर उठला आणि काजू सोबत चलत म्हणाला, चल आपण दोघं शोधूया. मग दोघे पुन्हा जैनिलला शोधू लागले, पण काजूला तो कुठेच सापडला नाही. शेवटी मयूर सोफ्यावर पसरत म्हणाला, बॉस, तुझा तो त्या खोलीत आहे आणि त्या खोलीत कोणीही जाऊ शकत नाही, कारण तिथे पासवर्ड सिस्टीम आहे. काजूने आश्चर्याने विचारलं, असं काय आहे त्या खोलीत की ती पासवर्डने लॉक केली आहे. मयूर खांदे उडवत म्हणाला, माहित नाही, ते तुझा तोच जाणे. काजू त्या खोलीकडे पाहत राहिली. तोपर्यंत रात्र झाली होती. सगळ्यांनी जेवण केलं आणि आपापल्या खोलीत निघून गेले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.